नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील प्रकरण 3 यातील कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म अभ्यासत आहोत। त्या संदर्भातील प्रमेय आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये त्या प्रमेयाचा व्यत्यास आपण बघणार आहोत। म्हणजेच ते प्रमेय काय आहे, तर एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात। आधी आपण काय बघितलं, संगत जीवा एकरूप असतात। आता आपण बघणार आहोत संगत कंस एकरूप असतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे बघा प्रमेय काय आहे, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांची संगत कंस एकरूप असतात। आकृती बघा काय आहे, ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, त्यावरती पी क्यू आर एस हे काय आहेत, वर्तुळावरचे बिंदू आहेत आणि एम आणि एन हे बिंदू काय आहेत, तर ते कंस दाखवण्यासाठी घेतलेली अक्षरं आहेत। म्हणजे 3 अक्षरांनी आपण कंस दाखवत असतो, म्हणून पी एम क्यू हा एक कंस झाला आणि आर एन एस हा एक कंस झाला। आता बघा पक्ष काय लिहायचंय, रेख पी क्यू आणि रेख आर एस या केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या एकरूप जीवा आहेत, पी क्यू बरोबर आर एस। आता आणि एक साध्य काय लिहायचंय आपल्याला, साध्य काय करायचंय, तर कंस पी एम क्यू एकरूप कंस आर एन एस। आता सिद्धता कशी लिहायची बघा, तर त्रिकोण ओ पी क्यू व त्रिकोण ओ आर एस मध्ये बाजू ओ पी एकरूप बाजू ओ आर एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या, याचं कारण बाजू ओ क्यू एकरूप बाजू ओ एस हे पण काय झालं, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या। बाजू पी क्यू एकरूप बाजू आर एस हे आपल्याला पक्षामध्ये सांगितलेलं आहे, का तर त्या एकरूप जीवा आहेत वर्तुळाच्या। म्हणून त्रिकोण ओ पी क्यू एकरूप त्रिकोण ओ आर एस बा 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 कसोटी। कोण पी ओ क्यू एकरूप कोण आर ओ एस एकरूप त्रिकोणाची संगत कोण, म्हणून त्रिज्या ओ पी एकरूप त्रिज्या ओ क्यू एकरूप त्रिज्या ओ आर एकरूप त्रिज्या ओ एस। हे आलं विधान 2, म्हणून कंस पी एम क्यू एकरूप कंस आर एन एस हे आहे विधान 1 आणि 2 वरून आपण असं म्हणतोय। याप्रमाणे हे प्रमेय आपण सिद्ध केलेलं आहे।